स्टुडंट आपला जो आजचा टॉपिक आहे अँगल फाइंड करायचा आहे. अँगल कशाला फाइंड करायचा तर आपल्याला होमोजेनियस इक्वेशन म्हणतात. मग आता काय दिले आहे अँगल बिटवीन द लाईन ax² + 2xy + by² = 0. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला लाईनचं इक्वेशन दिलं आहे होमोजेनियस, त्याचं मला अँगल फाइंड करायचा आहे. बरोबर आहे. तर त्या आधी थेरम देतो, थेरम आपण प्रूव्ह करू. थेरम मध्ये काय दिले लेट थीटा इज द acute angle between the line ax² + 2xy + by² = 0 is given by काय फॉर्म्युला त्यातला tan theta = 2 √a² - ab upon a plus b. बरोबर. हे मॉड्युलसचं साइन म्हणजे काय असेल जर याचा अँगल निगेटिव्ह आला तर बाहेर काय होणार आहे पॉझिटिव्ह. बरोबर आहे. पॉझिटिव्ह असेल तर बाहेर काय होणार आहे पॉझिटिव्ह. फक्त ही व्हॅल्यू निगेटिव्ह येऊ नये म्हणून काही विचारल्या ठिकाणी मॉड्युलस यूज करायचं. आपल्या थेरमचं प्रूफ पाहिजे. होमोजेनियस इक्वेशन दिले म्हणजे होमोजेनियस इक्वेशनला काय असेल दोन स्लोप असेल. बरोबर आहे. आता होमोजेनियस इक्वेशनसाठी आपण स्लोप काय घेतले ते m1 आणि m2. मग पहिले तुम्ही लेट दोन स्लोप m1 and m2 are the slope of line कोणती लाइन है x² + 2xy plus by² = 0. आपण काय केले या इक्वेशनचे दोन स्लोप घेतले m1 and m2. तर माझं तुम्हाला माहिती आहे जर दोन स्लोपचे ऍडिशनचा फॉर्म्युला माहिती आहे नंतर दोन स्लोपचा मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला माहिती आहे. आता नाउ काय होईल दोन स्लोपच्या ऍडिशनचा फॉर्म्युला m1 + m2 = काय फॉर्म्युला आहे तो -2h/b and दोन स्लोपचा मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला काय आहे m1 * m2 = a/b. दोन फॉर्म्युले सम ऑफ स्लोप -2h/b. नेक्स्ट प्रोडक्ट ऑफ स्लोप m1 * m2 काय फॉर्म्युला आहे a/b. आता पहा एक जनरलचा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. पहा a - b ब्रॅकेटचा होल स्क्वेअर चा फॉर्म्युला काय आहे याचा फॉर्म्युला आहे a² - 2ab + b². पण या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज नाही करायचा. बरोबर आहे. दुसरा फॉर्म्युला का a + b ब्रॅकेटचा होल स्क्वेअर -4ab. हा फॉर्म्युला आहे a - b ब्रॅकेटचा होल स्क्वेअर. बरोबर आहे. सेम आता a आणि b च्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे m1 and m2 म्हणजे काय होईल m1 - m2 ब्रॅकेटचा होल स्क्वेअर काय फॉर्म्युला तयार होणार आहे m1 + m2 ब्रॅकेटचा स्क्वेअर -4 याच्या ठिकाणी काय होईल m1 आणि b च्या ठिकाणी काय होईल m2. बरोबर. या फॉर्म्युला यूज करून आपण स्लोपला लावला. बरोबर आहे. m1 - m2 a - b चा होल स्क्वेअर आता पहा m1 + m2 ची व्हॅल्यू आहे -2h/b ची व्हॅल्यू पुट करा. नेक्स्ट m1 आणि m2 ची व्हॅल्यू किती आहे a/b ची व्हॅल्यू पुट करा. आता व्हॅल्यू पुट करू m1 + m2 ची व्हॅल्यू -2h/b आणि ब्रॅकेटचा काय होईल होल स्क्वेअर -4 m1 आणि m2 ची व्हॅल्यू किती आहे a/b तर -2h चा स्क्वेअर करा. नेक्स्ट b चा स्क्वेअर करा -2h चा स्क्वेअर 4 आणि h चा स्क्वेअर h² अपॉन नेक्स्ट काय करायचं आहे b चा स्क्वेअर b² मायनस परत 4 a/b. आता परत काय करायचे आपल्या दोन्हीची सबट्रॅक्शन. आता त्या डिनॉमिनेटरला b² आहे डिनॉमिनेटरला b आहे. जर दोन्हीचे डिनॉमिनेटरला b² स्थापना केली असती न्यूमरेटरची सबट्रॅक्शन. आता या ठिकाणी जर तुम्हाला b² तयार करायचं मग काय करणं पडेल या ठिकाणी तुम्हाला b ने मल्टिप्लाय करणं पडेल आणि b ने डिवाइड करणं पडेल. बरोबर आहे. इक्वल टू 4h² अपॉन हे b² मायनस हे 4a/b अपॉन b/b². बरोबर. आपल्याला केलं त्या ठिकाणी b ने मल्टिप्लाय केलं b ने डिवाइड केलं. बरोबर आहे. एक b काय होईल कॅन्सल म्हणजे काय राहणार आहे 4a/b सेम स्टेप राहणार आहे. बरोबर. आता दोन्हीचा डिनॉमिनेटर काय आला सेम b² अपॉन मध्ये काय राहील b² आणि न्यूमरेटरची काय होईल सबट्रॅक्शन म्हणजे न्यूमरेटर सबट्रॅक्शन काय होईल 4h² मायनस नेक्स्ट काय राहील 4ab हे 4ab. आता न्यूमरेटर तुम्ही परत काय कॉमन घेणार आहे 4 कॉमन काढा इक्वल टू काय होईल 4 इन ब्रॅकेट h² मायनस ab अपॉन हे b²
स्क्वेअर. काय व्हॅल्यू झाली m1 मायनस m2 ब्रॅकेटचा होल स्क्वेअर. m1 मायनस m2 ब्रॅकेटचा होल स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली 4 इन ब्रॅकेट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b स्क्वेअर. मग याच्यावर आपल्याला फक्त स्क्वेअर रूट काढून टाकायचं. स्क्वेअर दिले तर बरोबर म्हणजे स्क्वेअर काढायचं म्हणजे या ठिकाणी काय करायला तुम्हाला स्क्वेअर होईल. मग m1 मायनस m2 इक्वल टू काय काय होईल याचं स्क्वेअर रूट काढा. 4 चा स्क्वेअर रूट 2. नेक्स्ट h स्क्वेअर मायनस ab चा स्क्वेअर रूट अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b स्क्वेअर चा स्क्वेअर रूट काय होईल b. म्हणजे m1 मायनस m2 ची व्हॅल्यू किती आहे तर 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b. हे जो आपण इक्वेशन नंबर फर्स्ट बरोबर आहे. नेक्स्ट लेट theta is angle between the slope. Let theta is the angle between the slope m1 and m2. आता m1 आणि m2 जर दोन स्लोप दिले असेल तर त्याच्यामधला अँगलचा फॉर्म्युला काय आहे tan theta इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 आणि m2. म्हणजे हा पण तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे बरोबर आहे. दोन स्लोपच्या अँगलचा फॉर्म्युला काय तो मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 into m2. आता बघा m1 मायनस m2 ची व्हॅल्यू तुमच्याकडे 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b. नेक्स्ट 1 प्लस m1 आणि m2 ची व्हॅल्यू आहे m1 प्लस m1 into m2 ची व्हॅल्यू काय आहे तर a अपॉन b. आता व्हॅल्यू करा इक्वल टू हे मॉड ऑफ m1 मायनस m2 ची व्हॅल्यू हे 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b परत अपॉन 1 प्लस m1 आणि m2 ची व्हॅल्यू किती आहे a अपॉन b. याची व्हॅल्यू करा a अपॉन b. तर परत त्या डिनॉमिनेटर मध्ये काय दिले 1 प्लस a अपॉन b परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करून याची ऍडिशन करा. म्हणजे tan थीटा इक्वल टू काय काय होईल tan थीटा इक्वल टू हे मॉड ऑफ काय आहे 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन हे परत b अपॉन क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे 1 into b प्लस परत हा a अपॉन काय राहील b. म्हणजे स्टेप काय तयार होईल b प्लस a अपॉन परत b. म्हणजे दोन्हीच्या डिनॉमिनेटरला मध्ये काय आलं परत b म्हणजे काय होईल या ठिकाणी कॅन्सल. म्हणजे tan थीटा इक्वल टू मॉड ऑफ काय राहील हे 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b कॅन्सल झालं काय झालं डिनॉमिनेटर मध्ये b प्लस a म्हणजे बरोबर लिहितो तुम्ही a प्लस b. काय झाला अँगल बिटवीन होमोजेनियस इक्वेशन ax स्क्वेअर प्लस 5xy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 बरोबर आहे. म्हणजे झालं थेरमचा प्रूफ पहा. काय केलं आपण पहिले इक्वेशन घेतलं होमोजेनियस ते दोन स्लोप m1 आणि m2. नंतर दोन स्लोपचा ऍडिशनचा फॉर्म्युला यूज केला -2h अपॉन b. नेक्स्ट दोन स्लोपचा प्रोडक्टचा फॉर्म्युला यूज केला a अपॉन b. त्याच्यानंतर एक कंडिशन यूज केली a b ब्रॅकेटचा होल स्क्वेअर फॉर्म्युला यूज केला बरोबर आहे. तो आपण आता m1 m2 ब्रॅकेटचा होल स्क्वेअर घेतला इक्वल टू काय फॉर्म्युला तयार झाला m1 m2 ब्रॅकेटचा होल स्क्वेअर मायनस 4m1 m2 बरोबर आहे. नेक्स्ट काय केलं आपण m1 m2 ची व्हॅल्यू -5h अपॉन b होल स्क्वेअर मायनस 4. नंतर m1 आणि m2 ची व्हॅल्यू a अपॉन b याचा होल स्क्वेअर केला 4h स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर मायनस 4a अपॉन b. आता दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम होता म्हणून आपण काय केलं b ने मल्टिप्लाय केलं b ने डिवाइड नंतर डिनॉमिनेटर सेम झाला. नंतर काय केलं डिनॉमिनेटर सेम आणि न्यूमरेटरची सबट्रॅक्शन आली. नंतर आपण 4 कॉमन काढले म्हणजे काय आलं h स्क्वेअर मायनस ab अपॉन b स्क्वेअर काय व्हॅल्यू काढली m1 m2 चा स्क्वेअर बरोबर. नेक्स्ट काय करायचं आपला स्क्वेअर काढून टाकायचं म्हणजे या ठिकाणी काय केलं स्क्वेअर रूट या ठिकाणचा स्क्वेअर काढा m1 m2 काय झालं इक्वल टू 4 चा स्क्वेअर रूट 2 h स्क्वेअर मायनस ab चा स्क्वेअर रूट अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b स्क्वेअर चा स्क्वेअर काय आलं b. नेक्स्ट परत एक फॉर्म्युला यूज केला आपण लेट थीटा इज द अँगल बिटवीन द स्लोप m1 and m2. दोन स्लोप मधला अँगलचा फॉर्म्युला काय तिथं मॉड ऑफ m1 m2 अपॉन 1 प्लस m1 into m2. आता फॉर्म्युला मध्ये आपल्याला व्हॅल्यू करायची m1 m2 ची व्हॅल्यू काढली आपण 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b परत ते अपॉन 1 प्लस m1 into m2 ची व्हॅल्यू किती a अपॉन b. नंतर
डिनॉमिनेटरचा आपण काय सॉल्व केला, डिनॉमिनेटर सॉल्व केला म्हणजे 1 प्लस a अपॉन b सॉल्व केलं, सेम टर्म वरची निघून 2 अंडर रूट a स्क्वेअर मायनस ab अपॉन b अपॉन परत डिनॉमिनेटर सॉल्व केला क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय झालं b प्लस a अपॉन b, परत दोन्हीचा डिनॉमिनेटर वाला b कॅन्सल, काय झालं 2 अंडर रूट a स्क्वेअर मायनस ab अपॉन b प्लस a होते व्हॅल्यू आपण a प्लस b. हा झाला त्या थेरमचा प्रूफ म्हणजे अँगल झाला हा काय म्हणला x स्क्वेअर प्लस ट्राइसेस y प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. या होमोजेनियस इक्वेशन म्हणला अँगल काय तो tan थीटा इक्वल टू mod ऑफ 2 अंडर रूट a स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. हा नेक्स्ट आपला जो पॉइंट आहे तो आपल्याला अँगल फाइंड करायचा आहे लाईन म्हणला, बरोबर आहे. जो आपण जो थेरम केला त्या थेरमचा जो फॉर्म्युला काढला आपण tan थीटा इक्वल टू mod ऑफ अंडर रूट a स्क्वेअर 2 अंडर रूट a स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. त्या फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फाइंड द अँगल बिटवीन एक्यूट अँगल फाइंड करायचा आहे लाईन म्हणला, बरोबर आहे. तर दोन क्वेश्चन मी सॉल्व करून देतो, बाकीचे तुम्ही ॲज होमवर्क म्हणून सॉल्व करायचे. आता पहिल्या क्वेश्चन मध्ये काय दिले इक्वेशन x स्क्वेअर प्लस xy इक्वल टू 0, x स्क्वेअर प्लस xy इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आपल्याला कंपेअर करायचं आहे. पहा कंपेअरिंग विथ आता हे इक्वेशन कोणासोबत कंपेअर करायचं आपल्याला, होमोजेनियस इक्वेशन सोबत. होमोजेनियस इक्वेशन काय आहे x स्क्वेअर प्लस ट्वाइस h xy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. आता जे होमोजेनियस इक्वेशन आहे ते आपल्याला गिवन इक्वेशन सोबत कंपेअर करायचे आहे. म्हणजे x स्क्वेअर म्हणजे a ची व्हॅल्यू किती होईल a इक्वल टू 1. नेक्स्ट ट्वाइस xy या ठिकाणी काय दिले प्लस xy म्हणजे ट्वाइस h ची व्हॅल्यू किती होईल 1. by स्क्वेअर म्हणजे y स्क्वेअर ची टर्म दिली का नाही म्हणजे b ची व्हॅल्यू किती होईल तर 0. आता ट्वाइस h ची व्हॅल्यू 1 म्हणजे याच्यावरून h इक्वल टू किती होईल 1 अपॉन 2. आता नेक्स्ट पहा परत फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला, लेट थीटा इज acute angle is given by काय फॉर्म्युला होता आपण आता प्रूफ केला tan थीटा इक्वल टू mod ऑफ 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. हा झाला अँगलचा फॉर्म्युला. आता काय करायचं आपल्याला h स्क्वेअर दिली h ची व्हॅल्यू पुट करू आपण 1/2, नंतर a ची व्हॅल्यू पुट करायची, नंतर b ची व्हॅल्यू पुट करायची म्हणजे इक्वल टू परत mod ऑफ हे टू सेम अंडर रूट h ची व्हॅल्यू किती आहे 1/2. काय करणार आपण h चा स्क्वेअर म्हणजे काय होईल 1/2 चा स्क्वेअर मायनस a ची व्हॅल्यू 1 मल्टिप्लाय बाय b ची व्हॅल्यू किती आहे 0 परत अपॉन मध्ये काय होईल a प्लस b म्हणजे काय होईल 1 प्लस 0 व्हॅल्यू 1 प्लस 0. तर नेक्स्ट आपण सॉल्व करू इक्वल टू mod ऑफ परत हे अंडर रूट हे 2. आता काय दिले मॉड मध्ये 1/2 चा स्क्वेअर काय तयार होईल 1/4. नेक्स्ट मायनस 1 into 0 0 काय तयार होईल -0 आणि अपॉन परत 1 plus 0 1 इक्वल टू परत ते mod ऑफ नेक्स्ट हे 2 मल्टिप्लाय बाय आता अंडर रूट मध्ये काय दिले 1/4 -0 म्हणजे काय राहणार अंडर रूट मध्ये 1/4 राहील. आता अंडर रूट मध्ये 1/4 मध्ये व्हॅल्यू किती होईल 1/2 आणि अपॉन मध्ये किती हे 1 परत त्या ठिकाणी 2 कॅन्सल इक्वल टू व्हॅल्यू किती झाली 1. म्हणजे tan थीटा इक्वल टू व्हॅल्यू झाली 1. थीटा इक्वल टू काय होईल tan इनवर्स 1. थीटा इक्वल टू tan च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 येते तर 45 डिग्री आणि tan च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू किती 45 डिग्री अँड रेडियन मध्ये काय होईल π/4. जर झाला याच्यातला अँगल मग तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. त्याच्यावरून फक्त इक्वेशन वरून a ची व्हॅल्यू काढायची, नंतर h ची व्हॅल्यू काढायची, b ची व्हॅल्यू काढायची, बरोबर आहे. आणि या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची, त्याच्यावरून तुम्हाला काय भेटेल एक्यूट अँगल बिटवीन द लाईन. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 3x² - 4 √ 3xy 3y² = 0. हे आपण लाईन मध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे तर अँगल फाइंड करायचा आहे, बरोबर आहे. इक्वेशन क्वेश्चन नंबर 2. आता लेट
काय दिले गिवन इक्वेशन 3x² minus 4 under root 3xy plus 3y² equal to 0. आता हे इक्वेशन परत कोणासोबत कंपेअर करायचं आपल्याला तर होमोजेनियस इक्वेशन सोबत. म्हणजे काय होईल comparing with homogeneous equation x² plus twice xy plus by² आणि इक्वल टू काय तयार होईल 0. आता इक्वेशन दोन्ही कंपेअर करा. मग x ची व्हॅल्यू किती होईल 3 a इक्वल टू 3. नेक्स्ट 2h ची व्हॅल्यू किती तयार होईल 2h इक्वल टू -4 अंडर रूट 3. याच्यावर परत तुम्हाला h ची व्हॅल्यू काढायची म्हणजे h इक्वल टू -4 अंडर रूट 3 अपॉन 2. तर 2 ना 4 ला डिवाइड करा म्हणजे h इक्वल टू काय तयार होईल तर -2 डिवाइड 4 2 अंडर रूट 3. h ची व्हॅल्यू आली -2 अंडर रूट 3. नेक्स्ट b इक्वल टू किती येणार व्हॅल्यू +by² + 3y² म्हणजे b ची व्हॅल्यू झाली 3. नेक्स्ट परत अँगलचा फॉर्म्युला यूज करा म्हणजे tan थीटा इक्वल टू का फॉर्म्युला आहे मॉड ऑफ 2 अंडर रूट h² मायनस ab अपॉन काय होईल a प्लस b हा झाला tan चा अँगलचा फॉर्म्युला. इक्वल टू आपण आता व्हॅल्यू काढले व्हॅल्यू पुट करायचे h ची व्हॅल्यू काढली a ची काढली b ची काढली बरोबर. इक्वेशन कंपेअर करू तर व्हॅल्यू पुट करा आपण 2 अंडर रूट h ची व्हॅल्यू किती काढली आपण -2 अंडर रूट 3 a -2 अंडर रूट 3 ब्रॅकेटचं काय होईल होल स्क्वेअर मायनस a into b म्हणजे 3 into 3 हे काय होणार आहे 3 into 3 अपॉन परत काय दिले a plus b म्हणजे काय होईल 3 plus 3. नेक्स्ट आपण सॉल्व करू इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर रूट -2 चा स्क्वेअर 4 अंडर रूट 3 चा स्क्वेअर काय होईल 3. -2 चा स्क्वेअर 4 मल्टिप्लाय बाय अंडर रूट 3 चा स्क्वेअर 3. नेक्स्ट मायनस 3 into 3 9 अपॉन 3 plus 3 काय होणार आहे 6 इक्वल टू परत मॉड ऑफ 2 अंडर रूट 4 into 3 12 मायनस 9 अपॉन 6. तर नेक्स्ट काय करा आपण या 2 ना 6 ला डिवाइड होतो डिवाइड करू नका इक्वल टू काय करेल मॉड ऑफ 2 ना 6 ला डिवाइड केला किती येणार आहे 3 म्हणजे अंडर रूट 12 मायनस 9 3 अपॉन 2 ना 6 ला डिवाइड केल्यावर 3 इक्वल टू आता काय दिले अंडर रूट 3 अपॉन 3 म्हणजे काय होईल 1 अपॉन अंडर रूट 3 ही झाली tan थीटाची व्हॅल्यू. tan थीटा इक्वल टू काय करायचं 1 अपॉन अंडर रूट 3. आता परत थीटा इक्वल टू काय होईल tan इनवर्स 1 अपॉन अंडर रूट 3. tan इनवर्स 1 अपॉन अंडर रूट 3. आता tan च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 अपॉन अंडर रूट 3 30 डिग्री और रेडियन मध्ये काय होईल तर π/6 रेडियन. या टाइप तुम्हाला काय फाइंड करायचं आहे अँगल म्हणजे फॉर्म्युला लक्षात ठेवा. इक्वेशन कंपेअर करून काय व्हॅल्यू फाइंड करायची a h and b. आता जे आपण दोन क्वेश्चन सॉल्व केले सेम त्या क्वेश्चन त्या टाइप मध्ये काय करायचं तुम्हाला हे होमवर्क एक्झाम्पल सॉल्व करायचे बरोबर. हे झाले होमवर्कचे एक्झाम्पल. आता आपलं हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं 6 नंबरचं लेक्चर आहे. त्याच्यानंतर अजून 4 लेक्चर मध्ये पूर्ण चॅप्टर तुमचं कंप्लीट होईल म्हणजे 10 लेक्चर मध्ये पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चॅप्टर कंप्लीट. तर पहा क्वेश्चन सेम आहे फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे या लाईन मधला ॲक्यूट अँगल फाइंड करायचा आहे. पहिले गिवन इक्वेशन दिलेले ते लिहा बरोबर आहे. आणि हे इक्वेशन कोणासोबत कंपेअर करायचं तुम्हाला ax² plus twice hxy plus by² equal to 0. या इक्वेशन सोबत हे इक्वेशन घेऊन कंपेअर करायचं. याच्यामध्ये a ची व्हॅल्यू काढा 2h ची व्हॅल्यू भेटल्यावर h ची व्हॅल्यू काढा नंतर b ची व्हॅल्यू काढा बरोबर आहे. आणि a h आणि b ची व्हॅल्यू फाइंड करायला काय व्हॅल्यू करायची तुम्हाला tan थीटा इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर रूट h² मायनस ab अपॉन a प्लस b. या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला व्हॅल्यू पुट करायची आणि काय भेटतं त्याच्यावर तुम्हाला अँगल थीटा बरोबर आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ आपण
पुढच्या लेक्चरमध्ये पाहू